अथ श्री साई सच्चरित अध्याय 26। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। भूत भौतिक विषय जात, हे अखिल विश्व निजांतर्गत, दर्पणी नगरी से प्रतिबिंबित, माया विजृंभित माइक, वस्तुगत्या अनुद्भुत, आत्मस्वरूपी अनुस्युत, ते हे विश्वस्वरूपी स्थित, दिसे अद्भुत चराचर। जे जे काही अरिसा दिसे, ते ते वास्तव तेथे नसे, जैसे वासनामय निद्रेत आभासे, परितेनासे प्रबोधी। जागृदवस्था प्राप्त काळे, स्वप्नोपलभ्य प्रपंच वितळे, अध्ययानंद प्रकाश विवळे, महावाक्य मेळे सद्गुरूचा। विश्वाचे जे सत्ता स्फुरण, तयाचे अन्य निरपेक्ष अधिष्ठान, तो गुरुवात्मा ईश्वर जै प्रसन्न, तैच साक्षात कारण हे। स्वप्रकाश सदात्मक, ते हे आत्मस्वरूप देख, तेथे हे विश्वभूत भौतिक, माया कौतुक हा खेळ। आ ब्रह्मस्तंभ पर्यंत, भूत भौतिक हे सर्व कल्पित, ऐसे हे विस्तारले जगत, माया विजृंभित केवळ। सर्पमाला दंडधारा, स्वरूपा ज्ञाने मानिती दोरा, तैसाची हा सकळ जगत पसारा, स्वरूपी थारा नाहीया। हे दृश्य जात मायामय, तत्वज्ञाने यासी लय, गुरुवाक्य प्रबोध समय, प्राप्त होत्या काळी। तृतीय पुरुष एकवचनी, गृणाती रूपार्थ धरिता मनी, शिष्यास तत्वोपदेशदानी, गुरु एक जनी समर्थ। म्हणवूनी प्रार्थू की बाबांप्रत, करावी बुद्धी अंतरासक्त, नित्यानित्य विवेकयुक्त, वैराग्यरत मज करी। मी तो सदा अविवेकी मूढ, आहे अविद्या व्यवधान निगूढ, बुद्धी सर्वदा कुतर्कारूढ, तेणेची हे गूढ पडले मज। गुरु वेदांत वचनी भरवसा, ठेवीन मी आढळ ऐसा, करी मन जैसा आरसा, निज बोध ठसा प्रकटेल। वरी सद्गुरो साई समर्था, करवी या ज्ञानाची अन्वर्थता, विना अनुभव वाचा विग्लापनता, काय परमार्था साधील। म्हणोनी बाबा आपुल्या प्रभावे, हे ज्ञान अंगे अनुभवावे, सहज सायुज्य पद पावावे, दान हे द्यावे कृपेने। तदर्थ देवा सद्गुरु साई, देहाहंता वाहतो पायी, आता येथून तुझे तू पाही, मी पण नाहीच मज माझी। घेई माझा देहाभिमान, नलगे सुख दुःखाची जाण, इच्छेनुसार निज सूत्रा चालन, देऊनी मनमन आवरी। अथवा माझे जे मी पण, तेची स्वये तू होऊनी आपण, घेई सुख दुःखाचे भोगतेपण, नको विवंचन मज त्याचे। जय जयाजी पूर्ण कामा,
जडो तुझिया ठाई प्रेमा, मन हे चंचल मंगल धामा, पावो उपरमा तव पायी, तुझ वाचूनी दुजा कोण, सांगेल आम्हास हित वचन, करील आमुचे दुःख निरसन, समाधान मनाचे। दैव शिर्डीचे म्हणूनी झाले, बाबा तेथे आगमन आपुले, पुढे तेथेच वास्तव्य केले, क्षेत्रत्व आणिले त्या स्थाना। धन्य शिर्डीचे सुकृत, की हा साई कृपावंत, करिया स्थळा भाग्यवंत, अलंकृत निज वास्तव्ये। तूची माझा चेतविता, तूची माझा वाचा चाळिता, तैमी कोण तव गुण गाता, करता करविता तू एक। तुझा नित्य समागम, हाची आम्हा आगम निगम, तुझे नित्य चरित्र श्रवण, हेची पारायण आमुते। अनिमेष तुझे नामावर्तन, हेची आम्हा कथा कीर्तन, हेची आमुचे नित्यानुसंधान, हेची समाधान आम्हा ते। न लगे आम्हा ऐसे सुख, जेणे होऊ भजन विन्मुख, याहुनी अधपतन ते अधिक, परमार्थ बाधक काय असे। आनंदाश्रु उष्ण जीवन, करू तेणे चरण क्षालन, शुद्ध प्रेम चंदन चर्चन, करवू परिधान सच्छ्रद्धा। हे अंतरंग पूजा विधान, बाह्योपचार पूजेहून, येणे तुझ सुप्रसन्न, सुख संपन्न करू की। सात्विक अष्टभाव कमल, अष्टदल अतीव निर्मल, मन करूनी एकाग्र अविकल, वाहू निज फल संपादू। लावू भावार्थ बुका भाळा, बांधू दृढ भक्तीची मेखळा, वाहू पादांगुष्ठी गळा, भोगू सोहळा अलौकिक। प्रीतिरत्नालंकार मंडन, करू सर्वस्व निंबलोण, करू पंचप्राण चामरांदोलन, ताप निवारण तन्मय छत्रे। समर्पू ऐसी स्वानंद पूजा, अष्टांग गंध अर्गजा, ऐसे आम्ही आमुचा काजा, साई राजा पूजू तुझ। अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थ, स्मरू नित्य साई समर्थ, याच मंत्रे साधू परमार्थ, हो कृतार्थ निज निष्ठा। पूर्वील अध्यायी कथन, साई समर्थ दयाघन, साधावयास निज भक्त कल्याण, कैसे शिक्षण देत ते। आता ये अध्यायी निरूपण, भक्ता स्वगुरुपदी स्थापन, कवणे परी करीत जाण, कथा विंदान ते परिसा। गताध्यायांती निदर्शित, भक्तपंत कथामृत, श्रोता परिसिजे दत्तचित्त, तत्वनिश्चित व्हावया। कैसे कैसे अनुभव दाविले, कैसे नेत्री निष्ठांजन सुदिले, कैसे स्वगुरुपदी आढळ केले, मन निवाले कैसेनी। एकदा एक बहुत श्रमे, भक्त एक पंत नामे, गेले शिर्डीस मित्र समागमे, दर्शन कामे साईंच्या। ते पूर्वील अनुगृहीत, होते निज गुरुपदी स्थित, शिर्डीस जावे किम निमित्त, झाले शंकित मानसी। तथापि जयाचा जैसा योग, तैसा अकल्पित घडतो भोग, आला साई दर्शनाचा ओघ, जाहला अमोघ सुखदायी। आपण कल्पावी एक योजना, ईश्वराच्या आणिकची मना,
अदृष्टा पुढे काही चालेना, ते स्वस्थ मना परिसिजे. ठेवून या शिर्डीचे प्रस्थान, कित्येक जन निज स्थानाहून. निघाले अग्निरथी बैसून, सकळ मिळून आनंदे. गाडीत जै हे चढले अवचित, तेथेच होते स्थित हे पंत. शिर्डीस जाण्याचा तयांचा बेत, झाला अवगत पंतास. मंडळीत काही पंतांचे स्नेही, त्यातची काही विहिणी व्याही. पंतांचे मनात जाणे नसताही, बळेच आग्रही सापडले. आरंभी पंतांचा विचार, जाणे होते जेथवर. तिकीटही तयांचे तेथवर, पुढे तो विचार बदलला. स्नेही व्याही म्हणती चला, जाऊ समवेत की शिर्डीला. मनी नसताही आग्रहाला, होकार दिधला पंतांनी. पंत उतरले विरारास, मंडळी गेली मुंबईस. उसने घेऊन खर्चावयास, पंतही मुंबईस मग गेले. मोडवेना मित्रांचे मन, मिळविले निज गुरुवनुमोदन. आले मग ते शिर्डी लागून, सकळ मिळून आनंदे. गेले सर्व मशिदीस, सकाळी 11चे समयास. दाटी भक्तांची पूजनास, पाहुनी उल्हास वाटला. पाहुनी बाबांचे ध्यान, जाहले सकळ आनंद संपन्न. इतक्यात पंतास झीट येऊन, बेशुद्ध होऊन ते पडले. पातली जीवास विकलता, पावले सबळ निश्चेष्टता. सांगातिया उद्भवली चिंता, अतिव्यग्रता मानसी. मंडळीची मदत मोठी, साईबाबांची कृपादृष्टी. करिता मस्तकी उदकवृष्टी, गेली निचेष्टितता समूळ. होऊन या सावधान, उठुनी बैसले खडबडोन. वाटले जणू झोपेतून, आत्ताच उठून बैसले. बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी, तयांची गुरुपुत्रता जाणुनी. तयास अभयता आश्वासुनी, निज गुरु भजनी स्थापिती. येवो म्हणती प्रसंग काही, अपनात किया छोडना नहीं. सदा सर्वदा निश्चळ राही, अनन्य पाही एकत्वी. पंतांना ती पटली खूण, निज गुरुचे जाहले स्मरण. साईबाबांचे कनवाळूपण, राहिले स्मरण जन्माचे. तैसेच एक मुंबापुरस्थ, हरिश्चंद्र नामे गृहस्थ. पुत्र अपस्मार व्यथाग्रस्त, तेणे अतित्रस्त जाहले. देशी विदेशी वैद्य झाले, काही एक उपाय न चले. पाहुनी सर्वांचे प्रयत्न हरले, राहता राहिले साधु संत. सन 1910 साली, दासगणूंची कीर्तने झाली. श्री साईनाथांची कीर्ती पसरली, यात्रा वाढली शिर्डीची. कुग्राम परी भाग्ये थोर, शिर्डी झाली पंढरपूर. महिमा वाढला अपरंपार, यात्रा अपार लोटली. रोग घालविती केवळ दर्शने, अथवा केवळ हस्तस्पर्शने. अथवा शुद्ध कृपावलोकने, आले अनेका अनुभव. होता अनन्य शरणागत, कृतकल्याण पावत भक्त. जाणूनी सकळांचे मनोगत, पुरवीत मनोरथ सर्वांचे. उदी धारणे पिशाचे पळती, आशीर्वचने पीडा टळती. कृपा निरीक्षणे बाधा चुकती,
लोक येती धावोनी। ऐसे महात्म्य कथा कीर्तनी दासगणूंच्या ग्रंथातुनी ऐकोनिया कर्णोपकरणी उत्कंठा दर्शनी उदेली। सवे घेऊनी मुले बाळे नानाविध उपायने फळे आले शिर्डी ग्रामास पितळे पूर्वार्जित बळे दर्शना। मुलास पायावरी घातले स्वये बाबास लोटांगणी आले तो तेथ एक विपरीत वर्तले पितळे गडबडले अत्यंत। दृष्टादृष्ट साईंची होता मुलगा पावला बेशुद्धावस्था डोळे फिरविले पडला अवचिता माता पिता गडबडले। पडिला विसंज्ञ भूमीसी तोंडासी आली उदंड खरसी चिंता ओढवली मात्या पित्यांसी काय दैवासी करावे। निघून गेला वाटे श्वास तोंडा वाटे चालला फेस फुटला घाम सर्वांगास सरली आस जीविताची। ऐसे झटके अनेक वेळा पूर्वी येऊन गेले मुलाला परीन इतुका विलंब झाला प्रसंगाला एकाही। हा न भूतो न भविष्यती याने आणली प्राणांतिक गती मातेच्या डोळा अश्रून खळती पाहुनी स्थिती बाळाची। आलो किमर्थ झाले काय उपाय तो झाला अपाय ऐसे घातुक व्हावे हे पाय व्यर्थ व्यवसाय झाला की। घरात रिघावे चोरा भेणे तो घरची अंगावरी कोसळणे तैसेची की हे आमुचे येणे झाले म्हणे ती बाई। व्याघ्र भक्षील म्हणून गाई जीवा भेणे पळून जाई तिजला मार्गात भेटे कसाई तैसेच पाही जाहले। उन्हात तापला पांथस्थ वृक्षछायेस जो विसावत तो वृक्षची उन्मळून पडत झाली ते गत तयासी। भाव ठेवनी देवावरी पूजेस जाता देऊळा भीतरी देऊळची कोसळे अंगावरी तैसीच परी हे झाली। बाबा मग तया आश्वासिती धीर धरावा थोडा चित्ती मुलास उचलून न्या निगुती निजागवती तो लाधेल। मुलास घेऊन जा बिराडी आणिक एक भरता घडी सजीव होईल तयाची कुडी उगीच तातडी करू नका। असो पुढे तैसे केले बोल बाबांचे खरे झाले पितळे सहकुटुंब आनंदले उतरक गेले विरोन। वाडियात नेता तो कुमर तात्काळ आला शुद्धीवर माता पितयांचा फिटला घोर आनंद थोर जाहला। मग पितळे स्त्रिये सहित बाबांची या दर्शना येत करीत साष्टांग प्रणिपात अतिविनीत होऊनी। उठला पाहुनी आपुला सुत साभार मानसी आनंदित बसले बाबांचे चरण चुरीत बाबा सस्मित पुसती। का त्या संकल्प विकल्प लहरी शांत झाल्या का आता तरी ठेवील निष्ठा धरील सबुरी तयासी श्रीहरी रक्षील। पितळे मूळचेच श्रीमंत घरंदाज लौकिकवंत मेवा मिठाई लुटवीत बाबांस अर्पित फळपान। कुटुंब तयांचे फार सात्विक प्रेमळ श्रद्धाळू भाविक बाबांकडे सलावूनी टक खांबा निकट बैसतसे।
पाहता पाहता डोळे भरावे, ऐसे तिने नित्य करावे. पाहून तत्प्रेमाचे नवलावे, अत्यंत भुलावे बाबांनी. जैसे देव तैसेच संत, भक्त पराधीन ते अत्यंत. अनन्यत्वे तया ते भजत, कृपावंत तयावरी. असो ही मंडळी जावया निघाली, मशिदीस दर्शनार्थ आली. बाबांची अनुज्ञा उदी घेतली, तयारी केली निघावया. इतक्यात बाबा काढीती 3 रुपये आपुले खिशातून. पितळ्यास निकट बोलावून, बोलती वचन ते परिसा. बापू तुझला पूर्वी 2, दिधले तिम्या त्यात हे 3. ठेवून यांचे करी पूजन, कृत कल्याण होसील. पितळे रुपये घेती करी, प्रसाद जाणून आनंदे स्वीकारी. लोटांगणी येत पायावरी, म्हणती कृपा करी महाराजा. मनी उदेली विचार लहरी, माझी तोही प्रथम फेरी. बाबा हे वदती कायतरी, हे मज निर्धारी कळेना. बाबांस पूर्वी नाही देखिले, पूर्वी 2 कैसे दिधले. अर्थावबोध काहीच न कळे, विस्मित पितळे मनी झाले. कैसी व्हावी परिस्फुटता, वाढली मनाची जिज्ञासुता. बाबान लागू देत पत्ता, राहिली मुग्धता तैसीच. संत सहज उद्गारले जरी, तरी ते वाणी होणार खरी. जाणीवही पितळ्यांचे अंतरी, म्हणून विचारी ते पडले. परी पुढे हे मुंबापुरी, गेले जेव्हा आपुले घरी. होती घरात एक म्हातारी, जिज्ञासा पुरी ती करी. म्हातारी पितळ्यांची माता, सहज शिर्डीचा वृत्तांत पुसता. निघाली 3 रुपयांची वार्ता, संबंध कथा जुळेना. विचार करिता स्मरण झाले, मग म्हातारी पितळ्यास बोले. आता मज यथार्थ आठवले, बाबा बोलले सत्य ते. आता त्वा तुझ्या मुलास नेले, शिर्डीस साईंचे दर्शन करविले. तैसेच पूर्वी तुझ पित्याने वहिले, होते नेले अक्कलकोटी. तेथील महाराज ही सिद्ध, परोपकारी महाप्रसिद्ध. अंतर्ज्ञानी योगी प्रबुद्ध, पिता ही शुद्ध आचरणी. घेवोनी तव पित्याची पूजा, प्रसन्न झाला योगी राजा. 2 रुपये प्रसाद काजा, दिधले पूजा कराया. हेही पूर्वील रुपये 2, स्वामींनी बाळा तुझ लागोन. दिधले होते प्रसाद म्हणून, पूजनार्चन करावया. तुमचे देव देवतार्चन, त्यात हे होते रुपये 2. करीत असता नेमे पूजन, अतिनिष्ठेने वडील तुझे. तयांची निष्ठा मी एक जाणे, वागत गेले निष्ठेप्रमाणे. तयांच्या पश्चात पूजा उपकरणे, जाहली खेळणी मुलांची. निष्ठा उडाली देवांवरची, लाज वाटू लागली पूजेची. पूजेसी योजना झाली मुलांची, दाद रुपयांची कोण घे. ऐसी कित्येक वर्षे लोटली, रुपयांची त्या बेदाद झाली. आठवण ही साफ बुजाली, जोडी हरवली रुपयांची. असो तुमचे भाग्य मोठे, साई मिशे महाराजची भेटे. पुसावया विस्मरणांची पुटे, तैसीच संकटे निरसाया. तरी आता येथून पुढे, सोडून द्यावे तर्क कुडे. पहा आपल्या पूर्वजांकडे, नको वाकडे व्यवहार.
करीत जा रुपयांचे पूजन, संत प्रसाद माना भूषण, समर्थ साईंनीही पटविली खूण, पुनरुज्जीवन भक्तीचे. ऐकताही मातेची कथा, परमानंद पितळ्यांचे चित्ता, ठसली साईंची व्यापकता आणि सार्थकता दर्शनाची. मातेचे ते शब्दामृत, नष्ट भावना करी जागृत, देई पश्चाताप प्रायश्चित्त, भावी हित दर्शवी. असो होणार होऊन गेले, पुढे कार्यार्था संती जागविले, मानून तयांचे उपकार भले, सावध राहिले निज कार्या. ऐसीच एक आणिक प्रचिती, कथितो परियेसा स्वस्थ चित्ती, भक्तांच्या उच्छृंखल मनोवृत्ती, बाबा आवरिती कैशाते. गोपाळ नारायण आंबडेकर, नामे एक भक्त प्रवर, आहे बाबांचा पुणेकर, परिसा सादर तत्कथा. आंग्ल भौम सरकार पदरी, अबकारी खात्यात होती नोकरी, 10 वर्षे भरता पुरी, बैसले घरी सोडूनी. दैव फिरले झाले पारखे, सर्व दिवस नाहीत सारखे, आले ग्रहदशेचे गरके, कोण परके न भोगिता. आरंभी ठाणे जिल्ह्यात नोकर, पुढे नशिबी आले जव्हार, होते जेथे अंमलदार, तेथेच बेकार जाहले. नोकरी आळवावरचे पाणी, पुनश्च पडावे कैसे ठिकाणी, प्रयत्नांची शिकस्त त्यांनी, पाहिली करुनी त्यावेळी. परिण आले तयाही यश, निश्चय ठरला राहावे स्ववश, आपत्तीचा झाला कळस, जाहले हताश सर्वांपरी. वर्षानुवर्ष खाली खाली, सांपत्तिक स्थिती खालावली, आपत्तीवर आपत्ती आली, दुस्सह झाली गृहस्थिती. ऐसी गेली वर्षे 7, सालोसाल शिर्डीस जात, बाबांपुढे गाऱ्हाणे गात, लोटांगणी येत दिनरात्र. 1916 सालात, वैतागून गेले अत्यंत, वाटले करावा प्राणघात, शिर्डी क्षेत्रात जाऊनी. कुटुंब समवेत या समयास, राहिले शिर्डीस 2 मास, काय वर्तले एके निशीस, तया वार्तेस परियेसा. दीक्षितांचे वाड्यासमोर, एका बैलाचे गाडीवर, बसले असता आंबडेकर, चालले विचार तरंग. कंटाळले ते जीवितास, वृत्ती झाली अत्यंत उदास, पुरे आता हा नको त्रास, सोडली आस जीविताची. करुनिया ऐसा विचार, होऊनिया जीवावरी उदार, विहिरीत उडी घालावया तत्पर, आंबडेकर जाहले. दुसरे कोणी नाही जवळा, साधूनिया ऐसी निवांत वेळा, पुरवीन आपुले मनाचा सोहळा, दुःखा वेगळा होईन. आत्महत्येचे पाप दुर्धर, तरी हा दृढ केला विचार, परी बाबा साई सूत्रधार, तेणे हा अविचार टाळिला. तेथेची 4 पावलांवर, एका खाणावळ वाऱ्याचे घर, तयासही बाबांचा आधार, तोही परिचारक बाबांचा. सगुण येऊनी उंबऱ्यावरती, पुसे आंबडेकरास ते वक्ती, ही अक्कलकोट महाराजांची पोथी, वाचली होती का कधी. पाहू पाहू काय ती पोथी, म्हणून आंबडेकर हाती घेती, सहज पाने चाळूनी पाहती, वाचू लागती मध्येच. कर्मधर्म संयोग कैसा, विषयही वाचा वया आला तैसा,
अंतवृत्तीत वाचण्या सरिसा उमटला ठसा तात्काळ. सहजासहजी आली जी कथा निवेदितो मी श्रोतिया समजता. तात्पर्यार्थे अतिसंक्षेपता ग्रंथ विस्तरता भयार्थ. अक्कलकोटी संत वरिष्ठ असता महाराज अंतर्निष्ठ. भक्त एक बहुव्याधिष्ट दुस्सह कष्ट पावला. सेवा केली बहुत दिन व्याधी विहीन होईन म्हणून. होईनात ते कष्ट सहन अति उद्विग्न जाहला. करोनी आत्महत्येचा निर्धार पाहुनी या रात्रीचा प्रहर. जाऊनी एका विहिरीवर केला शरीर पात तेणे. इतक्यात महाराज तेथे आले स्वहस्ते तयास बाहेर काढिले. भोक्तृत्व सारे पाहिजे भोगिले उपदेशिले तयास. आपुल्या पूर्वकर्माजोग व्याधी कुष्ठ क्लेश वा रोग. जाहल्या वीण पूर्ण भोग हत्यायोग काय करी. हा भोग राहता अपुरा जन्म घ्यावा लागे दुसरा. म्हणून तैसेच साहे कष्ट जरा आत्महत्यारा होऊ नको. वाचून ही समयोचित कथा थक्क जाहले आंबडेकर चित्ता. जागीच वरमले अवचिता बाबांची व्यापकता पाहुनी. आंबडेकर मनी तरकले पूर्व अदृष्ट पाहिजे भोगिले. हेच योग्य प्रसंगी सुचविले साहस योजिले न भले ते. जैसी वाचा अशरीरिणी तैसीच या दृष्टांताची करणी. हेत जडला साईंचे चरणी अघटित घटणी साईंची. सगुण मुखे साईंचा इशारा हा अकल्पित पुस्तकद्वारा. यावया विलंब लागता जरा होता मातेरा जन्माचा. मुकलो असतो निज जीविता करितो दुर्धर कुटुंब घाता. स्त्रियेवरी ओढवितो अनर्था स्वार्था परमार्था नागवतो. पोथीचे करुनिया निमित्त बाबांनी केले सगुणास प्रवृत्त. आत्मघातापासाव चित्त परावृत्त केले की. प्रकार ऐसा जरी न घडता बिचारा व्यर्थ जीवास मुक्ता. परी जेथे साई समतारिता काय तो मारिता मारील. अक्कलकोट स्वामींची भक्ती या भक्ताचे वडिलास होती. तीच पुढे चालवाही प्रचिती आणून देती त्या बाबा. असो पुढे बरवे झाले हेही दिवस निघून गेले. ज्योतिर्विद्येत परिश्रम केले फळही आले उदयाला. साई कृपा प्रसाद पावले पुढे आले दिवस चांगले. ज्योतिर्विद्येत प्रावीण्य संपादिले दैन्य निरसले पूर्वील. वाढले गुरुपदी प्रेम जाहले सुख कुशल क्षेम. लाधले गृहसौख्य आराम आनंद परम पावले. ऐसे अगणित चमत्कार एकाहुनी एक थोर. कथिता होईल ग्रंथ विस्तार तदर्थ सार कथियेले. हे माड साई पदी शरण पुढील अध्यायी गोड कथन. विष्णू सहस्र नाम दान श्यामया लागून दिधले. नको नको म्हणता श्यामा बाबास अनिवार तयाचा प्रेमा. बळेच देतील सहस्रनामा सुंदर महात्म्या वर्णून. आता सादर परिसाती कथा अनुग्रहाचा समय येता. शिष्याची इच्छा मुळी ही नसता बाबा तो देता दिसतील. अनुग्रहाची अलौकिक परी कैसी असते सद्गुरु घरी. दिसून येईल अध्यायांतरी
श्रोता आदरी परिसिजे, कल्याणाचे जे कल्याण तो हा साई गुणनिधान, सभाग्य पुण्य श्रवण कीर्तन चरित्र पावन जयाचे। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, अपस्मारात्म हत्या निवारणं तथा निज गुरुपद स्थिरीकरणं नाम षड्विंशतितमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु।